आज लोकमत परिवाराच्या आज आपली ही राज्यामध्ये ज्या ज्या सरपंचांनी एक चांगलं काम केलं आणि चांगलं काम केल्यानंतर कुठेतरी त्या सरपंचाच्या पाठीवरती थाप टाकली पाहिजे, त्या सर्व सरपंचांचा आणि महासरपंचाचा आज या सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब, राज्यमंत्री योगेशजी कदम, आपल्या लोकमत समूहाचे आपल्या सर्वांचे घरचे विजयबाबू दर्डा साहेब, आदरणीय राजेंद्र दर्डा साहेब, विजय बाविस्कर साहेब, सर्व उपस्थित सर्व सरपंच, सर्व लोकमत परिवाराचे सगळे सदस्य, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, एक आज आनंद आहे की एका लोकमत परिवाराने हा जो सरपंच पुरस्कार आयोजित केलेला आहे आणि या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून आज मला तुमच्यामध्ये सहभागी होण्याचा योग या परिवाराने दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना ज्यांना ज्यांना सरपंचांना ज्यांचा ज्यांचा आपण आज सत्कार केला त्या सर्व सरपंचांचा मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। खरं तर आजचा अवॉर्ड आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे। ज्या वेळेस आपण एखाद्या गावामध्ये चांगलं काम करतो आणि ज्या गावामध्ये काम करताना विकासाच्या कामाबरोबरच सगळ्या ग्रामस्थांना बरोबर घेऊन काम करताना निश्चित प्रकारे एक जो आनंद असतो तो एक वेगळा असतो आणि आज त्याची दखल आज आपल्या लोकमत परिवाराने घेतलेली आहे। दर्डा बाबू साहेबांबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विजय बाबूंबद्दल आणि राजेंद्र दर्डा साहेबांबद्दल आपल्या सगळ्यांना राज्याला काय सांगावं। या दर्डा कुटुंब आणि लोकमत परिवाराची ओळख ही राज्यामध्ये वेगळी आहे। या समूहाने नेहमीच चांगल्या गोष्टीचा नेहमीच स्वीकार केलेला आहे, चांगल्या गोष्टीच्या नेहमीच पाठीमागं राहिलेला हा लोकमत समूह आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून वेगळा आहे। मला सगळ्या सरपंचाला एक विनंती करायची की सरपंच बंधू तुम्ही आज मी पण तुम्हाला सांगा हरकत नाही, मी विजय बाबू मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी एका कारखान्याचा चेअरमन होतो, एका जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन होतो, आज आमदार होतो, राज्यमंत्री होतो, आज राज्याचा कृषी मंत्री आहे। पण माझ्या दृष्टिकोनातून मला समाधान कुठल्या गोष्टीमध्ये होतं तर विजय बाबू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना जे मला समाधान होतं ते आज कशातही बंधू नाहीये। त्यामुळे ग्रामीण भागाशी नाळ असणार एक झडपी अध्यक्ष म्हणून कुठेतरी कुठल्याही गावात गेल्यानंतर लोकांना काहीतरी देता येतं, लोकांचं काहीतरी समाधान करता येतं। एखाद्या मागासवर्गीय वस्तीमध्ये अध्यक्ष गेला, एखाद्या तिथल्या लोकांनी सांगितलं मला घर पाहिजे, मला पाण्याची योजना पाहिजे, मला गटर पाहिजे, मला कॉन्क्रीट रस्ता पाहिजे, मला गावामध्ये जलसंधारणाचं हे काम पाहिजे, मला इथं या छोट्या वस्तीवरला रस्ता पाहिजे। आजही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हे फक्त जिल्हा परिषदच देऊ शकतं। ज्या आपल्या संबंधित सगळ्या सरपंचाच्या संबंधित काय असतं तर जिल्हा परिषद असतं। त्यामुळे मला सगळ्या सरपंचाला एक विनंती करायची आहे, लोक जा चांगले संबंध सगळ्याशी ठेवा, अधिकाऱ्याशी संबंध चांगले ठेवा, ग्रामसेवकाशी संबंध चांगले ठेवा, बीडीओशी चांगले संबंध ठेवा। बाकीच्या गोष्टी जर तुम्ही चांगले संबंध ठेवले, चांगला जर गावाचा एक चांगल्या प्रकारचा आराखडा बनवला, एक चांगल्या प्रकारचा आराखडा सगळ्या पार बारीक गावातल्या सगळ्या गावाची लोकसंख्या सगळी विचार केली, गावाच्या लोकसंख्येमध्ये कुठल्या समाजाचे किती लोक आहेत, कुठल्या समाजाला काय दिलं पाहिजे, कुठल्या समाजासाठी आमच्या समाज बांधवासाठी सरकारच्या कुठल्या प्रकारच्या योजना आहेत, शासनाच्या कुठल्या प्रकारच्या योजना आहेत, केंद्र सरकारच्या योजना कुठल्या प्रकारच्या आहेत, वैयक्तिक लाभाच्या कुठल्या प्रकारच्या योजना आहेत, त्या प्रत्येक योजनेचा लाभ माझ्या ग्रामीण भागातील गावातल्या प्रत्येक माणसाला जर मिळाला तर एक नेहमी लक्षात ठेवा हे समाधान वेगळं असतं। घरकुलाच्या बाबतीमध्ये असू द्या, वैयक्तिक लाभाच्या बाबतीमध्ये असू द्या, तुम्ही जर त्या गावातल्या लोकांना, त्या गावातल्या एखाद्या गरीब माणसाला जर तुम्ही मदत केली, एखाद्या गरीब माणसाला सहकार्य केलं तर ते बघा त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं किती समाधान वेगळं असतं। मी नेहमी म्हणतो साहेब की मोठ्याची आपण किती जरी कामं केली, मोठ्या माणसाची किती जरी आपण केली, मोठ्या नेत्यांची किती जरी कामं केली आणि एखादं आपण काम जर केलं नाही ती मोठी माणसं आपल्याला विसरतात,
तर मला सरपंचांना एकच विनंती करायची आहे, गोर गरीब केंद्रबिंदू मानून काम करा. नेहमी उत्स्फूर्त असं हे करून गावात जाऊन उत्स्फूर्तपणे काम करा. लोकांना घ्या एकत्र निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वांना बरोबर घेऊन काम करा आणि सर्वांना बरोबर घेऊन सर्वांसमोर ठेवा. हे काम आपल्याला करायचंय. बघा लोक तुम्हाला किती फरक दिसेल. त्यामुळे हा फरक आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला मी आज सांगतो, तुम्ही खूप नशीबवान आहात, भाग्यवान आहात. तुम्हाला गावचा सरपंच म्हणून काम करण्याचं संधी मिळाली. शेवटी त्या संधीचं सोनं कसं करता येईल. आणि सरपंच एक नेहमी लक्षात ठेवा, सरपंच पाठीमागे कोण झाले असतील, भविष्यामध्ये पुढे पण कोण होतील, परंतु कुणीतरी आपल्याला म्हटलं पाहिजे, अरे गावात एकच सरपंच होता, ह्या सरपंचानी आम्हाला मदत केली, आमच्या रस्त्याला मदत केली, वाड्याला मदत केली, असं एक नाव घ्या. असं नाव नेहमी आम्ही दर्डासाहेब काम तर सगळेच करतात, पण काम असं करायचं जेणेकरून आयुष्यामध्ये नोंद, आपल्या नावाची नोंद घेतली गेली पाहिजे. आपण जगात असू अगर नसू, अरे सरपंच होता तर तो टिंब होता, असं नाव करण्याचा प्रयत्न करा. आणि आज खूप चांगला कार्यक्रम आहे. दर्डासाहेब, मी पण खालून वर आलेलो माणूस आहे. ठीक आहे, मी सरपंच राहिलेलो नाही, मी पण एका कारखान्याचा चेअरमन होतो, एका मोठ्या बँकेचा मग सांगितल्याप्रमाणे चेअरमन होतो. मी मग सांगितलं, मला जो आनंद आहे ना, झेडपीचा अध्यक्ष, झेडपीत मध्ये काम केल्यानंतर खरंच तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला जे न्याय आनंद मिळतो ना, तुम्ही सुद्धा तो आनंद देण्यासाठी तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला खूप चांगला. आता खरं आज कार्यक्रमाची मीटिंग आहे कॅबिनेटवर, मी काय बोलणार नाही, मला पण खूप आवडतं. आणि मला एक सरपंचाला सांगायचंय, लय असा लोड घेऊ नका. असं तुम्ही असं बसलाय की काहीतरी तुमच्यावर काहीतरी प्रेशर नाही, टेन्शन आहे. अरे बाबांनो, असं जे माणसाने कुठल्या थोडं असं हसत खेळत आपल्या घरात मराठी भाषेमध्ये असं ढंगात काम केलं पाहिजे. कसं ढंगात काम करायचं आणि लोकांच्यात जायचं, विनाकारण हे करायचं नाही, असं काम करायचं. हे असं उगं मला तर अजिबात आवडत नाही. मी आज राज्याचा कृषी मंत्री आहे. मी आज सकाळी मरीन ड्रायव्हला चालत होतो, जोरात आपलं छत्री होती, पावसात होतो, पलीकडे एक जण आला, तो म्हणला असं, तो जरा असं थोडं असं केलं, मी पण त्याला असं केलं. अरे काय, शेवटी आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. अरे आनंद गोलगोल आहे, नेहमी लक्षात ठेवा. आनंद जेवढा आपण पुढच्या माणसाला देऊ, गावातल्या लोकांना देऊ, तोच आनंद आपल्याला उलटा मिळतो. त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या. हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही रे बाबांनो, हे आयुष्य, हा जन्म पुन्हा पुन्हा नाही आहे. नेहमी लक्षात ठेवा. सरपंच किंवा ह्यांना आपल्याला सल्ला देणारी लय असतात, गावातली वार्डातली कानाला लागणारी लय असतात. त्याचं काम करू नका, त्यांनी आपल्याला विरोध केला, त्याच्या वार्डातलं काम करू नका. आपल्या अरे कसला वार्ड आहे, सरपंच हा गावचा प्रमुख असतो. त्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा एकटा फक्त निवडून आलेल्याच परिवार नाही, सरपंचाचा अख्ख्या गावाचा परिवार, त्या प्रमुख गावाच्या परिवाराचा सरपंच प्रमुख असतो. त्यामुळे कुणाचं किती ऐकायचं आणि किती डोक्यातनं ठेवायचं हे सरपंचाने ठरवायचं. त्यामुळे बाबांनो, चांगलं काम करा. चांगलं काम केल्यानंतर निश्चित प्रकारे लोकमत परिवारासारखी माणसं तर आपल्याबरोबर आहेतच. तुम्हाला माहित आहे की बाबूजी असतील, राजेंद्र दर्डासाहेब असतील, ही वेगळी माणसं आहेत, एक वेगळी चांगली माणसं आहेत आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागे राहणारी माणसं आहेत. त्यामुळे बाबांनो, काळजी करू नका. आज खरं तर मी आता परत नंतर कधीतरी लोकमत परिवाराच्या चांगल्या कार्यक्रमाला मी साहेब येईल, नक्की येईल. आणि मला पण खूप आवडतं. आणि मी प्रामाणिकपणे सरपंचाचं नात सरपंच म्हणला आणि गावचा माणूस म्हणला, मला खूप जिव्हाळा आहे, खूप जिव्हाळा आहे. शेवटी मी पण राज्याचा कृषी मंत्री आहे, त्यामुळं मातीशी नाळ असणारा माणूस आहे. शेतकरी, मी पण आज झोपतो, मी जरी शेतकरी असलो बाबूजी, मी जरी मंत्री असलो, माझं घर आजही शेतामध्ये आहे. मला झोपताना पण ज्यावेळेस मी झोपायला जातो, मला बाबूजी शेत दिसतं. सकाळी उठतो तरी मला शेत दिसतं. कारण हे नातं वेगळं, ही नाळ वेगळी आहे. बाबूजी, इतर ठिकाणी मी आज जरी राज्याचा मंत्री जरी असलो तरी जर आठवड्यामधनं एक दिवस जर गावात गेलो नाही, गावची ग्रामपंचायत बघितली नाही, गावच्या गावात असणारं शेतावरचं पीक बघितलं नाही, ऊस बघितलं नाही, द्राक्ष बघितलं नाही, डाळिंब बघितलं नाही, केळी बघितलं नाही, नुसतं आता काय आपण करू नाही, नुसतं बघितलं ना, बाबूजी 8 दिवस माझे खूप चांगले दिवस जातात. तो एक समाधानात झोप लागते. त्यामुळे हे नातं बाबांनो असंच टिकवून ठेवा. खूप चांगला कार्यक्रम आहे. असे पारितोषिक तुम्हाला मिळतील, तुम्ही हे करतील, अजून चांगलं काम करा. अजून अनेक योजनेमध्ये भाग घ्या. काही योजना अशा असतात की तुम्हाला लोकांना काय वाटतं, सरपंचाला वाटतं ती बांधकाम, ती कुठं तर बाकी, त्यातनं तुम्हाला अजून खूप काही काही गोष्टी आहेत. पंचायत समितीमध्ये जा, तिथं कुठल्या योजना तिथं जा, पाठपुरावा करा, सभापतीला भेटा, बीडीओना भेटा, तिथल्या ग्रामविकास विस्तार अधिकाऱ्यांना भेटा
हे करा. तर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर बाबांनो खूप चांगलं तुम्हाला अजून गावामध्ये काम करता येईल आणि राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून चांगलं जेवढं जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करा. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आणि खूप चांगलं आज लोकमत परिवाराने मला या कार्यक्रमासाठी बोलल्याबद्दल लोकमत परिवाराचे आभार मानतो आणि आपले आभार मानतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.